मस्त असं इथे तडका देऊन घ्यायचा आहे. वाव. हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण मस्त असा डोसा बनवणार आहोत. ज्याप्रमाणे इथे मी ही चटणी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. हे बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे, खायला तेवढंच टेस्टी. नक्की ट्राय करा तुम्ही. चला तर मग आता इथे वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेले. तर इथे पोहे इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. 1-2 पाण्याने हे स्वच्छ आपण इथे पोहे धुवून घेणार आहोत. इथे 1 कप पोहे घेतलेले, अर्धा कप आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये ॲड केला. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 कप भरून दही घेतलेले, ते याच्यामध्ये आता इथे ॲड करणार आहोत. आता इथे दही टाकल्यानंतर त्याच कपामध्ये मी इथे अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. पूर्ण रवा आणि पोहे या दह्यामध्ये आहे ना पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे छान असं मस्त आपण इथे मिक्स करून घेतलेले. 1-2-3 मिनटं आता आपण हे असंच ठेवून देणार आहोत. आता इथे 1-2 मिनटांनी आपण इथे बघू शकता. हे बघा इथे छान मस्त असं भिजलं गेलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. पूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इथे आपण अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत. हे बघा इथे आपण मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ओतून घेतल्यानंतर 1-2 मिनटं आहे ना हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपलं छान मस्त फेटून झालेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे थोडेसे जिरे ॲड केलेले अर्धा चमचा. आता आपण हे सर्व टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, जिरे, कोथिंबीर इथे छान मस्त मिक्स झालेलं आहे आता आपलं. आता हे मिश्रण आपण सर्व मिक्स केल्यानंतर 5 मिनटं आता आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत. आता ते छान मिश्रण भिजेपर्यंत आहे ना आपण ही चटणी कशी बनवायची हे बघूया. ही चटणी तुम्ही उत्तप्पा, डोसा, इडली याबरोबर खाऊ शकता. चला तर मग आता ही चटणी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली, कोथिंबीरच्या कवळ्या काड्या घेतलेल्या आहे. 3 हिरव्या मिरच्या तिखट आहे त्या 3च घेतलेल्या आहे. थोडासा इथे कढीपत्ता घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 5-6. आलं घेतलेले, अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि अर्धी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. बारीक असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली चटणी. त्या चटणीमध्ये आता आपण इथे मीठ ॲड केलेलं आहे. इथे आपण मोहरी टाकलेली आहे, थोडेसे जिरे, त्यानंतर इथे 2 सांबर मिरची, थोडासा कढीपत्ता, थोडीशी इथे हळद पण ॲड केलेली आहे. आणि आता ही फोडणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मस्त असं इथे तडका देऊन घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जी फोडणी ॲड केली ना आपण याच्यामध्ये मस्त असा तडका दिलेला आहे ना तो छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ज्याप्रमाणे इथे मी ही चटणी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. चटणी आपण छान मिक्स करून घेतलेली आहे. इथे आपली चटणी मस्त तयार झालेली. चला आता आपण इथे लगेच आपण इथे डोसा बनवूया. तर इथे हे डोस्याचं पीठ पण इथे छान मस्त असं मुरलं गेलेलं आहे. हे बघा आणि छान भिजलं याच्यामध्ये. आता आपण इथे लगेच डोसे करायला घेऊया. परफेक्ट असंच झालं पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, परफेक्ट असंच बनवून घ्यायचं आहे. आता इथे पॅन ठेवल्यानंतर इथे थोडंसं तेल इथे ॲड केलेलं आहे. इथे मी तेल छान असं पसरून घेतलेलं आहे. आता इथे पॅन मस्त असा गरम झाला की गॅस इथे लगेच बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण छान असं सोडून घ्यायचं आहे. आता इथे आपण पूर्ण याची किनार आहे ना ती आधी इथे
फिरून घेतल्यानंतर हे बघा इथे आपण चेंज करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे. तर इथे चेक करूया. हे बघा खालची पण बाजू इथे छान मस्त भाजली गेलेली आहे. आता हे काढून घेऊया आपण. ती छान मस्त असा कलर आलेला आहे. खायला तेवढंच टेस्टी, नक्की ट्राय करा तुम्ही. दिसायला जेवढा छान दिसतोय गोल्डन कलर आलेला तेवढाच तो खायला खूप टेस्टी लागतो. आता इथे दुसराही तसाच सोडून घेणार आहोत. हे बघा इथे सेम तसंच सोडून घेतलेलं आहे. हे सोडल्या ह्याला 1-2 मिनटं होऊन द्यायचे. त्यानंतर ह्याची किनार जी असती ती अशी आधी आपण पॅचोलाने सैल करून घ्यायची, त्यानंतर ह्याची साईड चेंज करून घ्यायची. हे बघा तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी आपल्या डोश्याला जाळी आलेली आहे. तेवढंच ते खायला छान लागतात. मी ज्याप्रमाणे बनवले त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. तर आपण हे चेंज करून घेऊया. त्यानंतर इथे हे बघा सावकाश आपण हे चेंज करून घ्यायचं. हे पण झालं का आपण बघूया. हे बघा छान मस्त इथे छान भाजले गेलेले आहे. पण आता हा पण झाला आहे, आपण काढून घेऊया. हे बघा इथे मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. आता हा पण काढून घेऊया आणि पुढचेही सर्व डोसे मी असेच बनवून घेणार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.